त्या दंडानं 7 दंड नाथरायांना मारा. नाथरायांना जर 7 दंड मारले तर नाथराय राहतील का? ते सगळे 300 विद्यार्थी हातात ते दंड घेऊन मठाकडे आले. तयारीत होते दंड मारण्याच्या. मठाकडे येताच नाथांचा हात चतुर्भुज अवतार त्यांनी पाहिला आणि हातातला दंड तिथेच ढळून पडला. विठ्ठल विठ्ठल. मग ते 2 विद्यार्थी परत गुरुजींकडे गेले. म्हणले, गुरुजी गुरुजी, 300च्या 300 नाथरायांना जाऊन मिळाले, आता तेच निवडून येणार, आपलं काही खरं नाही. संन्यासी म्हणला, 300च्या 300 विद्यार्थी नाथरायांना शरण गेले, असं काय झालं? ठीक आहे म्हणले, मी एकटाच पुरेल, मी घालेल वाद त्याच्याशी, जिंकेल मी. संन्यासी आला. नाथराय होत्या मठामध्येच होते. संन्यासी आला, त्याच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, त्याचं तोंड मला पाहायचं नाही, मध्ये पडदा टाका. किती वैर असावं पहा नाथरायांबद्दल. इतकं वैर होतं त्या संन्याशाला नाथरायांबद्दल, इतकं वैर होतं की मध्ये पडदा टाकायला सांगितलं. पडदा टाकला, पण पडदाही थोडा पातळच होता. पडदा टाकला विद्यार्थ्यांनी, पडदा पातळ होता. त्या पडद्याच्या आडून नाथरायांचं चतुर्भुज श्याममूर्ती असं दर्शन व्हायचं. संन्यासी घाबरायचा, म्हणायचा, काढा 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 पडदा काढा तो सगळा. तो पडदा बाजूला काढला की नाथराय दिसायचे. टाका 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 म्हणायचं, पडदा टाका परत. असं का होतंय? पण तरी इतकं होऊन सुद्धा संन्याशाने माघार नाही घेतली. नाथरायांसंग वादच घालत बसला. खूप वाद घातला, खूप वाद घातला आणि त्या वादात मात्र नाथरायच जिंकले. संन्याशानेही नाथरायांच्या पायी लोटांगण घातलं आणि म्हणाले, नाथराई, मी खरंच धन्य पावलो. नाही मला कळाला तुमचा आगाध महिमा, नाही कळालं मला तुमचं रूप. हे अलौकिक रूप पाहून मी खरंच कृतकृत्य पावलो आहे. तुम्ही जे 2 अध्याय लिहिलेत ना, संस्कृत मधले प्राकृत भाषेत जे 2 अध्याय लिहिलेत ना, आता उरलेले अध्याय जे आहेत 3 किंवा उरलेलं उर्वरित जे भागवत आहे ते तुम्ही याच ठिकाणी पूर्ण करा. नाथरायांनी ठरवलं, ठीक आहे, इथेच पूर्ण करतो मी ते अध्याय. मग हे 2 अध्याय पंचाध्यायी मधले 2 अध्याय नाथरायांनी आधीच लिहिले होते. उरलेले उर्वरित 3 अध्याय काशी विश्वेश्वर म्हणजे काशी क्षेत्रात त्यांनी पूर्ण केले. 5ही अध्यायाचं लिखाण पूर्ण केलं आणि ते 3 अध्याय सांगून पूर्ण केले. आणि आधीचे 2 अध्याय तेही संन्यासी म्हणला, जे आधी लिहिलेत की नाही ते 2 अध्याय ही आम्हाला वाचून दाखवा आणि उरलेले 3 अध्याय सुद्धा आम्हाला सांगूनच लिहा. मग नाथरायांनी आधीचे 2 अध्याय आणि हे उरलेले 3 अध्याय असे 5 अध्यायाचं वाचन आणि ते प्राकृत लिखाण पूर्ण केलं. संन्यासानं ठरवलं, इतकं सगळं ऐकून ते प्राकृत भाषेतलं सुद्धा संस्कृत भाषेतलं जे प्राकृत भाषेत लिखाण केलं ते ऐकून धन्य झाला संन्यासी आणि म्हणला, आता काही नाही नाथ बाबा, 5 अध्याय तर लिहिलेत की नाही, आता उर्वरित भागवत तुम्ही इथेच पूर्ण करा. आणि बघा, उर्वरित भागवत जे संस्कृत भाषेतलं प्राकृत भाषेत लिहिलंय ते काशी क्षेत्रात झालंय बा. कारण नाथांनी जे भागवत लिहिलंय ते काशी क्षेत्रात लिहिलंय. आणि मग त्या संन्याशांनी ठरवलं की या भागवत ग्रंथाचे आता आपण काशीतून मिरवणूक काढू, 7 दिवसाचा सप्ताह करू, मिरवणूक काढू, ग्रंथपूजन करू असं ठरवलं. पण आता तो संन्यासी, त्याचे 300 विद्यार्थी हे एवढेच ब्राह्मण होते का काशीत? दुसरे सुद्धा ब्राह्मण होते, पण त्यांनाही हे मान्य होईल का? कारण त्यांनी ऐकलंच नव्हतं, नाथांचा महिमा त्यांना माहितच नव्हता. तेव्हा ते संन्याशाला म्हणाले की तू एकटाच काय हिंदू धर्माचा मालक झालास की काय? तू म्हणतोय भागवताचं
मिरवणूक काढायची हे ते, तू एकटाच काय मालक झालास का? आम्ही कोण आहेत? आम्ही पण ब्राह्मण समाजाचे आहेत, आमचा पण अधिकार आहे. मग ठीक आहे म्हटले. आता अहो संन्यासी ओरडून ओरडून सांगत होता बाकी ब्राह्मणांना की नाथरायांचा फार मोठा आघात महिमा आहे, ते प्रख्यात विष्णूचा अवतार आहे. पण त्या संन्याशावर कोणी विश्वास ठेवला नाही, कारण संन्याशांनी सुद्धा आधी कुठे विश्वास ठेवला? कारण कसं आहे, चमत्कार दाखवला तर नमस्कार घालतात, हे आपल्या संसारातलं सुद्धा उदाहरण आहे. मग बाकी ब्राह्मणांनी त्यांचा हे भागवत ग्रंथ गंगेत बुडवायचा असं ठरवलं. तो भागवत ग्रंथ उचलला आणि सगळे ब्राह्मण एकवटले. संन्याशाची काही चाली ना, तो भागवत ग्रंथ घेतला, गंगेजवळ गेले. गंगेत तो भागवत बुडवणार, तेवढ्या गंगेतून गंगा माता प्रगटली. पुंडलिका वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हात भरून सालंकृत अलंकार, कपाळी मोठं कुंकू, चेहऱ्यावर तेज, अशी ही गंगा माता प्रकट झाली. आणि ते भागवत ग्रंथ जो होता ते गंगा माताच्या अशा दोन्ही हातावर होता. तो भागवत ग्रंथ तरला, तो तारला. गंगा मातेने तो भागवत ग्रंथ तारला आणि ते दृश्य पाहून बाकी ब्राह्मण मनात खजील झाले, माना खाली घातल्या. म्हणले आता आपण पवित्र व्हायचे गंगेत. गंगेत पाय ठेवणार, तेवढ्यात गंगा माता म्हणाली, पाय ठेवू नका गंगेत, शुद्र कुठले? अशी गंगा माता म्हणते. घाबरले ब्राह्मण. ब्राह्मण म्हणले आमच्याकडे जाणवय, अहंकार जाईना ना लवकर. असेल जाणव, पण तुम्ही पवित्र नाही. मग मात्र ब्राह्मणांचा अहंकार तिथं ढळला आणि त्यांनी गंगा मातेला नमस्कार केला. आणि ते भागवत जे होत, मग त्या ब्राह्मणांनाही ठरवलं आता त्या नाथरायांना ते सुद्धा शरण आले. नाथरायांचे पाय धरले, म्हणजे नाथराय तुम्ही हे भागवत ग्रंथ लिहिलाय खरा, पण हे फक्त त्या संन्याशांनी आणि त्या 300 विद्यार्थ्यांनी ऐकलंय, आम्ही कुठे ऐकलंय. मग तुम्ही आता काशीत अजून एखादा ग्रंथ लिहाल का आमच्यासाठी? विनंती केली सगळ्या ब्राह्मण लोकांनी की आमच्यासाठी तुम्ही अजून एखादा ग्रंथ लिहाल का? मग नाथांनी त्या काशी क्षेत्रात रुक्मिणी स्वयंवर हा सुद्धा ग्रंथ त्या काशी क्षेत्रात लिहायला पाहिजे. रुक्मिणी स्वयंवर हा सुद्धा ग्रंथ नाथरायांनी त्या काशी क्षेत्रात लिहिला. आणि मग सगळ्या ब्राह्मणांनी मिळून रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पूर्ण झाला, भागवत ग्रंथ पूर्ण झाला. आणि सगळ्यांनी मिळून सगळे ब्राह्मण एकवटले आणि म्हणाले आता आपण या ग्रंथाची 7 दिवस मिरवणूक काढायची, मोठा सप्ताह घालायचा. 7 दिवसासाठी अन्नदान असेल, कोणी करायचं ते ठरलं. 7 सावकारांकडे 7 दिवस नेमून दिले. आपल्याकडे सप्ताह करतो आपण, पण ग्रंथ फेरी 1 दिवसाची असते. पण नाथांच्या ग्रंथाचं ग्रंथ फेरी काशी क्षेत्रात 7 दिवस चालली. किती? 7 दिवस. कारण प्रत्येक दारापुढं सडा, रांगोळी, पूजा अर्चा, कथा कीर्तन, हे असं 7 दिवस त्या ग्रंथाची फेरी चालू राहिली. नाथांचा ग्रंथाची फेरी पूर्ण झाली. सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. सगळ्या ब्राह्मणांनी नाथांचं दर्शन घेतलं आणि नाथराई पुन्हा पैठणला परतीच्या प्रवासासाठी निघाले. विठ्ठल नाथराय पैठणहून हे काशी क्षेत्राहून पैठणला निघाले. दर मजल करत नाथराय जोगेश्वरी अंबाजोगाई इथे पोहोचले. आता हा प्रकरणातला इथं संदर्भ येतो, कारण नाथराय अंबाजोगाईला गेले. कसे गेले, कशासाठी गेले, त्यासाठी हे आधीच सांगावं लागतंय. पहा, नाथराय ते अंबाजोगाईला गेले आणि ते दासोपंत त्यांनी 20 वर्ष फक्त झाडाची पानं काढून तपश्चर्या केलेली. मग त्यांना श्री गुरु दत्तगुरु प्रसन्न झाले होते. त्यांचे गुरु दत्तगुरु होते दासोपंतांचे. ते त्यांच्यासोबत सोमट्या खेळायचे.
कधी हे हारायचे तर कधी ते. मग नाथ त्या अंबेजोगाई क्षेत्रात त्या जोगेश्वरी माताचे भक्तच होते खरं ते दासोपंत. तिथे पोचले. मंदिरात दासोपंतांच्या त्या घरात प्रवेश करणार तोच हे सोंगट्या खेळणारे दत्तगुरु तिथे गुप्त झाले. म्हणजे हे काय पण नाथांचा अधिकार आहे हा. कारण नाथांच्या घरचे चोपदार जे दत्तगुरु होते मालकासमोर सोंगट्या खेळणं बरं नाही. आत्ताच्या मालकासमोर गडी आत्ताच आणि पूर्वीच फार वेगळं होतं पहा. आता मजूरच मालकाचा मालक बनतो आणि ही वस्तुस्थिती आहे. मग दासोपंतांचा पासोडी ग्रंथ दासोपंतांनी लिहिलाय. दासोपंतांनी नाथरायांना आलेलं पाहिलं. म्हणले नाथराई या तुम्ही त्या ज्ञानेश्वराचं काय कौतुक गाता हो. ज्ञानेश्वरी पारायण करता म्हणे. ज्ञानेश्वराचंच कौतुक गाता. काय आहे ज्ञानेश्वरी. मी पहा लिहिलेली पासोडी. मी नित्य पारायण करतो. मग नाथराय म्हणाले ठीक आहे तुला ज्ञानेश्वरी ऐकायचीच आहे ना तर पैठणला गोकुळाष्टमीचा उत्सव असतो तेव्हा तू ये. दासोपंतांना सांगितलं आणि नाथराय तेथून पुन्हा परतीच्या प्रवासाला म्हणजे पैठण क्षेत्री जायला निघाले. नाथराय पैठणला पोहोचले. अवघ्या 2-3 महिन्यानंतर गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव हा उत्सव मोठ्या आनंदाने पैठणमध्ये साजरा होतो आणि त्या उत्सवाला दासोपंत पालखीत बसून आले. दासोपंत पालखीत बसून आले. पालखीचा दरवाजा उघडला. नाथांच्या वाड्याजवळ जेव्हा गेले नाथांच्या आतमध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं. पालखीचा पडदा उघडला तोच दासोपंतांना हातात काठी आणि नाथांच्या दारात दत्तात्रेय स्वामी काठी घेऊन उभा आहेत चोपदाराच्या वेशेत. त्या दासोपंतांनी पटकन उडी मारली आणि दत्तात्रेय चोपदारांच्या पायाशी लोटांगण घातलं आणि म्हणाले स्वामी हे काय पाहतोय मी. तुम्ही माझे गुरु आहात स्वामी आहात आणि इथे काय करताय. अरे तू कोण. ओळखत नाही मी तुला. चोपदार म्हणले स्वामी पक्ष बदलला का काय. तुम्ही असं का बोलताय. मी तुमचा शिष्य. तुम्ही गुरु आहात माझे स्वामी. असेल एखादा भक्त माझा. असे कित्येक भक्त आहेत माझे. तू आलाय कशासाठी. म्हणले मला नाथरायांनी या उत्सवासाठी बोलवलंय. ठीक आहे म्हणले इथेच थांब. नाथरायांना विचारतो आणि मग तुला आत सोडतो. दत्तात्रेय चोपदार नाथरायांकडे गेले. म्हणले कोण तो अंबेजोगाईचा. दासोपंत आलाय म्हणे. आत यायचा म्हणतोय. नाथराय म्हणले ठीक आहे पाठव त्याला. मग बाहेर गेले. म्हणले नाथरायांना विचारलंय पाठवा म्हणले तुम्हाला आत. ठीक आहे जावा म्हणले आत. दासोपंत आत गेले आणि ज्ञानेश्वरी पारायण तिथं चालू होतं. ओम नमो ज्याध्याय ओम नमो ज्याध्याय ओम नमो ज्याध्याय ओम नमो ज्याध्याय. 4 महिने ओम नमो ज्याध्याय या ओळीवरच प्रवचन चालू होतं. ते दासोपंतांनी ऐकलं आणि स्वतःची पासोडी बाजूला सारली. ज्ञानेश्वरी पारायणच करायचं ठरवलं. एवढा ज्ञानेश्वरी पारायणाचा परिणाम त्या दासोपंतांवर झाला आणि नाथांच्या दारातले हे दत्तात्रेय चोपदार पाहिल्यानंतर तर त्यांचा अभिमान आधीच गळून पडला. मग त्यांना खरं नाथांचा महिमा नाथांच्या दासोपंताचा